तिरुपतीच्या पायथ्याशी अशी एक जागा आहे जिथे गंगा स्वतः पृथ्वीवर उतरली आणि शिव तिथे थांबले देखील. हॅलो, मी रोशन आणि हो, तुम्ही पाहताय तिरुपती सिरीजचा पार्ट 4. इथे आपण ना एक एक मंदिर, एक एक कथा, एक एक अनुभव ना तुमच्यापर्यंत आणतोय. तर सांगितलं जातं की ही जागा सामान्य नाही, इथे पाणी फक्त वाहत नाही, ते काहीतरी सांगतं. लोककथेनुसार ना महर्षी कपिल मुनींनी इथे दीर्घ तपस्या केली. त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन ना भगवान शंकर इथे प्रगट झाले आणि त्यांनी इथे स्वतःला स्वयंभू शिवलिंग रूपात स्थिर केलं. आणि तेव्हा गंगाही त्यांच्या चरणी उतरली, म्हणूनच या पवित्र जलाला कपिल तीर्थम म्हणतात. असंही सांगितलं जातं की गंगेने इथे थांबून शिव पार्वती सोबत स्नान देखील केला आणि म्हणूनच आजही इथलं पाणी गंगेचं रूप मानलं जातं. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं भगवान शिव आणि माता पार्वतीचं गंगा स्नान. तो क्षण शांत होता, खोल होता आणि खूप खास देखील होता. इतिहास एवढंच सांगतो की हे मंदिर चोल काळात उभं राहिलं आणि विजयनगर काळात विस्तारलं गेलं, म्हणूनच इथे साधेपणा आणि भव्यता एकत्र दिसते. या एकाच परिसरात ना अनेक देवालय आहेत. हनुमान मंदिर, देवी कामाक्षी, अजून काही लहान मोठे मंदिर आहेत. प्रत्येकाचं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची ऊर्जा देखील. म्हणूनच ही जागा फक्त पाहण्यासाठी नाही, ती अनुभवायची आहे. तिरुपतीत आलात तर कपिलेश्वर स्वामी मंदिराला नक्की भेट द्या आणि तुम्ही इथे जाऊन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव लिहायला विसरू नका बरं का. ज्यांना जायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा, सेव्ह करून ठेवा, म्हणजे प्लॅनिंग उपयोगी पडेल. आणि अशाच गोष्टी माहिती करायच्या असतील तर मला फॉलो करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.